गावाकडच्या 50 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघरमध्ये आज 2 जाहीर प्रचार सभा होणार आहेत। डहाणू आणि पालघरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले। जिल्ह्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। धाराशिवमध्ये महायुती झाली नसली तरी भाजपला काहीच फरक पडत नाही असं आमदार राणा पाटील म्हणाले। लोकांचा भाजपवर विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप घवघवीत यश मिळवणार आहे असं राणा पाटील म्हणाले। लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय। आरोप प्रत्यारोपांना वातावरण तापलंय। शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्याकरता सगळ्या लोणावळाकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं वाघमारे म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाकरता रिंगणात उतरलेले आहेत। काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेनं भाजपसोबत गाडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केलेला आहे। अमरावतीच्या धामणगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरता भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसड यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकरता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहेत। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्याकरता शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठानं उमेदवारी अर्ज बाद केला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील र पडलेला आहे। घटनेला 2 महिने झाले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नाहीये। पालिका प्रशासन नगरातील नळ गटार रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबत सुद्धा उदासीन आहे अशी चर्चा रंगते। धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढतोय। मतदारांना प्रभावित करण्याकरता उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत आहेत। वासुदेवाची मदत उमेदवारांकडून प्रचाराकरता घेतली जाते। लोणावळ्यातील राजमाची उद्यानाजवळ हातावर पोट असलेली दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणारी भाग्यश्री जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळा नगर परिषदेची अधिकृत उमेदवारी तिला दिली गेली आहे। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडल्या असतानाच आता मुंबई महापालिका प्रशासनानं सुद्धा याबाबत कबुली दिलेली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलेलं आहे। तर त्यापैकी काही नावं दुबार तिबार नाहीत, 100 वेळा सुद्धा आलेली आहेत। अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगरपरिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगरपरिषद नगराध्यक्ष उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आले। नगरपरिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय। वरणगाव नगरपरिषदेकरता भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदाकरता तृप्ती समाधान महाजन तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। अंबळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या बैठकीमध्ये जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करून गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका असं स्मिता वाघ म्हणाल्या। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गाकरता 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 पालिका या नागपूर जिल्ह्यातल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलं गेलेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलेलं आहे।
बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केली। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल उपस्थित होतोय। आगामी अंमळनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून परीक्षित बाविस्कर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त अंमळनेर तालुका शहर विकास आघाडी विरोधात थेट लढाई उभी करण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटानं दंड थोपटला आहे। मुंबईवर झालेल्या 34 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष आज पूर्ण झाली। शहीदांना मुंबईकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। वसईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे। मीरा भाईंदरसाठी महत्त्वाच्या असलेल्या सूर्य पाणीपुरवठा योजनेतील सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झालेले आहेत। त्यामुळे पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापासून मीरा भाईंदरकरांना धोधो पाणी मिळणार आहे। ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याचं टेन्शन संपणार आहे। साधारण 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यामध्ये तब्बल 16.5 लाख वाहनं असल्याची आकडेवारी वाहतूक शाखेने जारी केली आहे। या कोंडीतून वेळेत इच्छित स्थळी पोहोचायचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असं आवाहन वाहतूक शाखेने केलं आहे। दक्षिण मुंबईहून पालघरपर्यंत नॉनस्टॉप पोहोचण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतूच्या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारनं मान्यता दिली। प्रकल्पाला 58,754 कोटी रुपये खर्च येईल। त्यातील 44,332 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यासही राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। केंद्र सरकारकडून कर्ज उभारणीला मान्यता देताच कंत्राटदार नेमण्याचा मार्ग मोकळा होईल। मुंबईतल्या बांधकामासोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढतं आहे। धुके आणि धुलीकणांनी यात आणखी भर टाकलेली आहे। एखाद्या परिसरामध्ये सलग 3 दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300च्या वर नोंदवला गेला तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून देशातील बांधकामं बंद केली जाणार आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीत कुणीही धमकीला घाबरू नये, धमकी देऊन कुणीही विकासाचे राजकारण करू नये अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना टोला लगावला। बुलढाण्यात पत्नीच्या प्रचारासाठी आमदार संजय गायकवाड मैदानात उतरलेत। आमदार गायकवाड दारोदारी जाऊन प्रचार करतायत। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। अशोक चव्हाण यांनी युती तोडली, युती तुटण्याला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत हेमंत पाटलांनी चव्हाणांवर निशाणा साधला। प्रत्येक ठिकाणी 20% जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला होता, मात्र एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं। अनगर नगरपंचायत नगरपरिषदेच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अपील अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं त्यांनी कोर्टात दाद मागितली होती। मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील आजी माजी आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। आमदार राजू खरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी राजू खरेंचा चांगला समाचार घेतला। नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। शिरूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांड्रेंनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार सुरू केलाय। शिरूरमध्ये चौरंगी लढत होत असली तरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। हिंगोलीतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील प्रचारात सहभाग घेतला। निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर अदृश्य शक्ती बाहेर काढू असा इशारा माजी सभापती विकास म्हात्रे यांनी दिलाय। मतदार यादीतील घोळ उघड करत विकास म्हात्रेंनी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं घराणेशाहीचा आरोप होतोय। आरक्षणामुळे घरातील दोघांना उमेदवारी दिली तर इतर 4 विद्यमान नगरसेवक असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। चोपडा नगर परिषदेसाठी एमआयएमचे 2 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान या उमेदवारांच्या प्रचारासाठी चोपड्यात बाईक रॅली काढण्यात आली।
कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मैदान कर्जत इथे दंगल नियंत्रण पथकाने रूट मार्च काढला होता। शांततेत निवडणुका पार पडाव्या म्हणून पोलिसांनी ही रंगीत तालीम घेतली। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईतच दुबारच नव्हे तर 103 वेळा नाव असलेले मतदार आढळून आलेत। तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा असून दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाख इतकी आहे। दरम्यान 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार नावं हटवण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबवली जाणार आहे। आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगमावरील समाधीला अभिवादन केलं। समाधीस्थळी नेकलेस पॉइंट उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून साबरमती नदीचा रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन केल्याची माहिती अतुल भोसले यांनी दिली आहे। उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी 58,754 कोटींच्या निधीला शासन मान्यता मिळाली आहे। MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी GR जारी करण्यात आलं असून एकूण 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी पालवे कुटुंबाची भेट घेतली। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी मुंडेंच्या पीएला अटक झाली असून मी अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही, कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं। गेल्या 1 महिन्यात मुंबईच्या वातावरणात मोठे बदल पाहायला मिळाले। कधी पाऊस कधी थंडी तर आता मुंबईत ढगाळ वातावरण झालंय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील खालावली असून संध्याकाळी काल 6 वाजता AQI 200च्या पार होता। नागपूर शहराची स्थापना करणारे राजा बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डानं हक्क सांगितल्यानं वाद निर्माण झालाय। गोंड समाजातील नागरिक आणि बख्त बुलंद शाहांच्या वंशजांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेत मालकीची कागदपत्र सादर केली। शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी आमदार माऊली आबा कटके आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे यांच्यासोबत श्री रामलिंग चरणी नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली। स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या स्मारकाला देखील सर्व उमेदवारांनी अभिवादन केलं। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली। एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत नागरिकांमध्ये वादावादी झाली। दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली। बुलढाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसलाय। राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल देशमुख आणि वर्षा जसवानी यांचे अर्ज रद्द झालेत। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद झालाय। मुदतबाह्य नोटरी केलेली कागदपत्र दाखल केल्यानं कारवाई करण्यात आली आहे। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना आता मुंबई महापालिका प्रशासनानं देखील याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय। तर त्यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळाही आहेत। अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये आढळून आल्याचं समोर येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगर परिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगर परिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय। नगर परिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। वरणगाव नगर परिषदेसाठी भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी तृप्ती महाजन तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारावर मोठं आव्हान उभं केलंय। अमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजप राष्ट्रवादी युतीच्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करता, गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका असं स्मिता वाघ म्हटलं। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 नगरपालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलंय। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केला। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय।
आगामी अमळनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून परीक्षित बाविस्कर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजप राष्ट्रवादी यांच्या संयुक्त अमळनेर तालुका शहर विकास आघाडी विरोधात थेट लढाई उभी करण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटानं दंड थोपटले। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील मुरमा येथील निवृत्ती कल्याण मापारी या शेतकऱ्यानं 2 एकर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला। 2 लाख रुपये खर्च करून उत्पन्न केवळ 20,000 रुपये मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं पपईची बाग उद्ध्वस्त केली। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज उभारण्याच्या पवित्र क्षणी जय श्रीरामच्या घोषात अकोल्याचा अभिमान उंचावणारा ऐतिहासिक क्षण घडला। या दिव्य प्रसंगी प्रभू श्रीराम मंदिरावर सादर करण्यात आलेले भव्य अॅनिमेशन अकोल्यातील तरुण कलाकार अभिषेक मानोरकर यांनी साकारलं। अफाट परिश्रम आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पहिल्यांदाच कपाशी खरेदीसाठी सीसीआय केंद्र सुरू करण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगावात बिबट्यानं चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा 17 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला ऐनवेळी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या। मात्र या परीक्षा संलग्न 474 महाविद्यालयांपैकी तब्बल 46 महाविद्यालयांनी परीक्षेच्या 1 दिवस अगोदर आणि परीक्षेच्या दिवशी तब्बल 7,675 परीक्षेचे अर्ज दाखल केल्यामुळे लांबवाव्या लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी कोर्टातून फरार झाला। पोलिसांनी नाकाबंदी करत पुन्हा आरोपीच्या मुसक्या आवळल्या।